नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण मर्यादित देयता भागीदारी किंवा मर्यादित जबाबदारीची भागीदारी संस्था या भागाचा आज अभ्यास करणार आहोत. त्यालाच इंग्लिशमध्ये लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप किंवा त्यालाच इन शॉर्टमध्ये LLP असं म्हटलं जातं. यामध्ये आपण या अगोदरच्या भागामध्ये भागीदारी संस्था म्हणजे काय पाहिलं होतं. 1932च्या कायद्यानुसार जी भागीदारी संस्था स्थापन केली जाते, ती कशी केली जाते? मिनिमम त्यामध्ये कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 20 भागीदार असावे लागतात. नफ्याची वाटणी प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये करून घेतली जाते. भागीदारीचे काय फायदे पाहिले आपण, भागीदारीचे काय तोटे पाहिले आणि त्यावेळेला असं लक्षात आलं, की भागीदारी संस्थेची अमर्यादित जबाबदारी जी आहे, ती कुठेतरी भागीदारी संस्थेला घातक असल्याचं दिसून येत होते. कारण एखादा भागीदार दिवाळखोर झाला किंवा एखादा भागीदार मृत्यू पावला, तर त्या भागीदारी संस्था ही अडचणीत येत होती किंवा बंद करावी लागत होती. आणि काही वेळेला भागीदारी संस्था जर बंद होण्याची वेळ आली, तर भागीदारांच्या खाजगी मालमत्तेला सुद्धा धोका पोहोचत होता. आणि मग ज्यावेळेला अशा प्रकारच्या खाजगी मालमत्तेला भागीदारांचा धोका पोहोचणं हे कुठल्याही भागीदाराच्या दृष्टीने घातकच होते. आणि मग याच्यावरती उपाय काय? किंवा याच्यावरती काय पर्याय काढायचा? याच्यातून मर्यादित देयता भागीदारी किंवा मर्यादित जबाबदारीची भागीदारी संस्था या प्रकाराचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. मर्यादित देयता भागीदारी कायदा हा 2004 साली संमत करण्यात आलेला आहे. अगदी लेटेस्ट अलीकडच्या काळामध्ये हा बदल केलेला आपल्याला दिसून येतो. आणि यामध्ये जी भागीदारांची अमर्यादित जबाबदारी आहे, ती कुठेतरी त्याला कमी करण्याचा प्रयत्न या प्रकारामध्ये केलेला दिसून येतो. कारण भागीदारीच्या तुम्हाला स्थापना तर भागीदारी संस्थेत करायची आहे, पण जबाबदारी मात्र कंपनीसारखी लिमिटेड लायबिलिटीमध्ये करायची आहे, असं आपल्याला दिसून येतं. आणि मग याच्यामध्ये आपल्या लक्षामध्ये येईल, की ज्यावेळेला आपण ही भागीदारी संस्था स्थापन करतो, त्यावेळेला संस्था तर भागीदारी असते, परंतु लायबिलिटी मात्र किंवा जबाबदारी मात्र मर्यादित असलेली दिसून येते. आणि त्याच्यामुळे व्यवसायात जे भागीदारांच्या अंतर्गत करार आहेत किंवा स्वतःचे हितसंबंध आहेत, ते जपता येतात आणि ग्राहकांच्या मागणीनुसार सेवा व उत्पादनाचा फायदा या भागीदारी संस्थेला होऊ शकतो. आता या मर्यादित भागीदारीची वैशिष्ट्ये काय आहेत? की यामध्ये वेगळेपण असं काय आहे? त्या भागीदारी संस्थेपेक्षा या संस्थेचं वेगळेपण काय आहे? त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य असं आहे, की मर्यादित देयता भागीदारी संस्था याला कायद्याचे स्वतंत्र अस्तित्व असून प्रमंडळाप्रमाणे ते कार्य पाडतात. म्हणजे ज्याप्रमाणे आपण एखादी कंपनी स्थापन करतो, अगदी त्याप्रमाणे या भागीदारी संस्थेला वेगळं स्थान हे मिळालेलं दिसून येतं आणि भागीदारांपेक्षा ही संस्था वेगळी असते म्हणजे एखाद्या भागीदाराचा मृत्यू किंवा याचा काय परिणाम त्याच्यावरती होत नाही. म्हणजे एखाद्या कंपनी या प्रकाराप्रमाणे ही संस्था काम करते. त्यानंतर भागीदारांचे परस्पर हक्क व कर्तव्य हे भागीदारी करार पत्रकानुसार ठरवले जातात. आता प्रत्येक भागीदाराचा हक्क काय, त्याची कर्तव्य काय, हे त्यांच्यामध्ये जे करार होतो, त्या करारामध्ये ठरवलं जात असतं. कारण भागीदारीचा करार, भागीदारी संस्थेची स्थापना ही भागीदारी कराराने होत असते आणि त्या करारामध्ये त्यांचे हक्क आणि कर्तव्ये ठरवलेले दिसून येतात. त्यानंतर भागीदाराने अपहार केल्यास अथवा बेकायदेशीर कृत्य केल्यास त्याच भागीदाराची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची ठरते व इतर भागीदारांची जबाबदारी मात्र मर्यादित असते. आता समजा 3 भागीदार असतील, त्यातील एकाने काहीतरी गैरवर्तणूक केली किंवा गैरकारभार केला आणि त्याच्यातून जर काही लायबिलिटी किंवा काही जबाबदारी निर्माण झाली, तर तिथे मात्र फक्त त्याच भागीदाराला अमर्यादित जबाबदारी लागू होते. म्हणजे ते नुकसान फक्त त्याच भागीदाराकडून काय केलं जाईल, भरून काढलं जाईल. त्या नुकसानीची जबाबदारी ही इतर भागीदारांच्या वरती राहणार नाही, असं ही प्रकार सांगतो. म्हणजे पूर्वीसारखं एकाने जर नुकसान केलं, तर ते दुसऱ्याने सहन करायचं असा प्रकार आता नसतो. तर ज्याच्याकडून नुकसान झालेलं आहे, ज्याच्याकडून कंपनीला धोका निर्माण झालेला आहे, त्याच्यावरतीच ती जबाबदार राहील. इतरांच्या वरती ती राहणार नाही. आणि म्हणून ज्याने गैरकारभार केलाय, त्यालाच फक्त ते पैसे किंवा ती जबाबदारी घ्यावी लागेल, असं यामध्ये आहे. त्यानंतर या भागीदारी संस्थांचे हिशेब लेखापरीक्षकाकडून तपासून घेता येतात. म्हणजे इतर वेळेला आपण पाहिलं होतं मागच्या वेळेला, की भागीदारी संस्थेची हिशेबमध्ये गोपनीयता असते. म्हणजे 3 भागीदारांना किंवा जेवढे भागीदार असतील,
तेवढ्यांनाच त्याची माहिती असते, की आपले हिशेब काय आहेत. त्यांना प्रसिद्धी वगैरे द्यायची काही गरज नसते. परंतु या मर्यादित जबाबदारीच्या भागीदारी तत्वामध्ये मात्र तुम्हाला लक्षामध्ये येईल, की इथं मात्र लेखापरीक्षकाकडून हिशेब तपासून घ्यावे लागतात आणि त्या हिशेबाची नोंद तुम्हाला या नोंदणी निबंधकाकडे करणं गरजेचं असतं, जे पूर्वीच्या भागीदारी संस्थेमध्ये नाहीये. त्यानंतर कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार या भागीदारी संस्था बंद करता येतात. जसं कंपनी बंद करण्याची एक कायदेशीर प्रक्रिया आहे, अगदी तशा पद्धतीनेच ही भागीदारी संस्था सुद्धा कायदेशीररित्या बंद करता येते. नाहीतर पूर्वीची भागीदारी संस्था जी होती, ती पूर्वीची भागीदारी संस्था बंद करण्यासाठी केवळ एक भागीदार दिवाळखोर झाला, वेडा झाला किंवा मृत्यू पावला, की ती भागीदारी संस्था आपोआप बंद होत होती. फारशी त्याला काही कायदेशीर प्रक्रिया नव्हती. परंतु या मर्यादित जबाबदारीची किंवा एल-एल-पी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म याच्यामध्ये मात्र तुम्हाला जर ती भागीदारी संस्था बंद करायची असेल, तर कंपनी कायद्यामध्ये जी प्रोसिजर सांगितलेली आहे, त्या प्रोसिजरने तुम्हाला ती करावी लागते. कसंही मनात येऊन लगेच भागीदारी संस्था बंद करता येत नाही. त्यानंतर केंद्र शासनाला भागीदारी संस्थांची चौकशी करण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. म्हणजे जर वाटलं आता पूर्वीची भागीदारी संस्थांमध्ये त्या 3 भागीदारापुरतीच मर्यादित होते. बाकी चौथा कोणी त्यामध्ये इंटरफेस करू शकत नव्हता. परंतु ही मर्यादित जबाबदारीची जी भागीदारी संस्था आहे त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला केंद्र शासनाला जर वाटलं, की या संस्थेची चौकशी करावी, तर केंद्र शासनाला त्यामध्ये पूर्ण अधिकार आहेत. केव्हाही केंद्र शासन या भागीदारी संस्थेची चौकशी करू शकते. आता या दोन्हीमध्ये फरक काय आहे, ते आता आपण पाहणार आहोत. या दोन्हीमधला जो फरक आहे, तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत, की भागीदारी संस्था आणि इतर भागीदारी संस्था म्हणजे मर्यादित देयता भागीदारी संस्था आणि इतर भागीदारी संस्था या दोन्हीमधला फरक आता पाहूया. त्यामध्ये पहिला पहिला जो पॉइंट आहे, तो आहे, की मर्यादित देयता भागीदारी कंपनी कायदा 2004 नुसार अस्तित्वात येतात. म्हणजे मर्यादित जबाबदारीची भागीदारी संस्था आहे, ही तुमची त्यासाठी वेगळा कायदा केला गेलेला आहे 2004 चा आणि त्याच्यानुसार ही मर्यादित जबाबदारीची भागीदारी संस्था अस्तित्वात येते. तर ती पूर्वीची जुनी भागीदारी संस्था आहे, ती भागीदारी कायदा 1932 नुसार काय होते, अस्तित्वात येते. हा पहिला महत्त्वाचा फरक या दोन्हीमध्ये असलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर संस्थेची नोंदणी करण्यासाठी कमीत कमी 2 व जास्तीत जास्त कितीही भागीदार चालतात. हा एक वेगळा असा फरक यामध्ये असलेला आपल्याला दिसून येईल. की पूर्वीची जी जुनी भागीदारी संस्था आहे, तिच्यामध्ये मात्र किती होते? कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 20 सभासद. म्हणजे पूर्वी जुन्या भागीदारी प्रकारानुसार जर तुम्हाला भागीदारी संस्था स्थापन करायची असेल, तर कमीत कमी 2 लागायचे आणि जास्तीत जास्त 20. परंतु या मर्यादित जबाबदारीच्या भागीदारी प्रकारानुसार तुमच्या लक्षामध्ये येईल, की कमीत कमी 2 व जास्तीत जास्त कितीही भागीदार तुम्हाला या ठिकाणी स्थापन करता येतात. त्यानंतर तिसरा जो आहे तो म्हणजे या भागीदारी संस्थांना प्रमंडळाप्रमाणे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. म्हणजे भागीदारी संस्था जी आहे आताची देयता म्हणजे लिमिटेड लायबिलिटी तिला एखाद्या कंपनीप्रमाणे काय असते, स्वतंत्र अस्तित्व असते. पण जी पूर्वीची भागीदारी संस्था आहे, तिला मात्र वेगळं स्वतंत्र अस्तित्व नव्हते. त्यानंतर पुढचा आहे ते म्हणजे कंपनी निबंधक यांच्याकडे या भागीदारी संस्थांची नोंदणी होते. म्हणजे याचा अर्थ की कंपनी निबंधक यांच्याकडे या संस्थेची नोंदणी करावी लागते. जशी कंपनीची नोंदणी होते, तशी या संस्थेची काय करावी लागते? नोंदणी करावी लागते. भागीदारी कायद्याची नोंदणी होते, परंतु ती 1932च्या कायद्यानुसार होते. म्हणजे जी भागीदारी संस्थेची जिथं नोंदणी होते, तिथं त्या संस्थेची नोंदणी करावी लागते. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे मर्यादित देयता भागीदारी त्यांच्या नावावर मालमत्ता खरेदी करू शकतात. म्हणजे ज्याप्रमाणे कंपनी स्वतःच्या नावाने मालमत्ता खरेदी करू शकते, अगदी तशाच प्रमाणे ही मर्यादित जबाबदारीची भागीदारी संस्था जी आहे, ती स्वतःच्या कंपनीच्या नावाने
मालमत्ता खरेदी करू शकते. इकडे मात्र पूर्वीच्या जुन्या भागीदारी संस्थेमध्ये मात्र अशा प्रकारची त्या भागीदारी संस्थेला स्वतःच्या नावावरती मालमत्ता खरेदी करता येत नाही. आणि शेवटचा फरक असा आहे, की मर्यादित देयता भागीदारी संस्थेत भागीदार अशा संस्थांचे अंतर्गत व्यवसाय करू शकतात. म्हणजे इतर कुठल्याही संस्थांशी ही संस्था काय करू शकते? अंतर्गत व्यवहार किंवा व्यवसाय करू शकते. जुन्या भागीदारी संस्थेत मात्र अशा प्रकारचे भागीदारी संस्थांशी व्यवसाय करू शकत नाहीत. म्हणजे भागीदाराला स्वतःला वेगळा असा इतरांशी व्यवसाय करता येत नाही. तर हा छोटासा फरक जुनी भागीदारी संस्था आणि नवीन मर्यादित जबाबदारीची भागीदारी संस्था याच्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतरचा भाग आपण पाहणार आहोत ती म्हणजे संयुक्त भांडवली संस्था किंवा प्रमंडळ. आता हा भाग आपला सी लॉ मध्ये झालेला आहे. आपला सी लॉचा जो पहिला टॉपिक होता, कंपनी कायद्याची ओळख आणि कंपनी, या प्रकारामध्ये हा भाग आपण तिथे डिटेल पाहिलेला आहे आणि त्याच्या नोट्स सुद्धा तुम्हाला मिळालेल्या आहेत. तरी सुद्धा या सिलेबसचा भाग म्हणून आपण इथे पुन्हा एकदा त्याची उजळणी टाईप पाहूया. आता संयुक्त भांडवली संस्था म्हणजे जॉईंट स्टॉक कंपनी, हे आपण 11वी पासून अभ्यासत आहोत. 11वीचा आपला SP होता, सेक्रेटरी कंपनी चिटणीस. तर त्यामध्ये हा भाग आपण अभ्यासलेला आहे. आपल्या या वर्षीच्या सी लॉ मध्ये सुद्धा आपण हा भाग डिटेल अभ्यासलेला आहे. तरी सुद्धा पुन्हा एकदा उजळणी म्हणून यावरती नजर टाकूया. तर संयुक्त भांडवली संस्था किंवा प्रमंडळ म्हणजे काय? तर मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध करून देणारी, मर्यादित जबाबदारी असलेली, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त झालेली संस्था म्हणजे कंपनी किंवा प्रमंडळ होय. हे आपण पाहिलेलंच आहे की एक मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी भांडवल गोळा करता येते, जिची जबाबदारी मर्यादित स्वरूपाची असते, जिला कायद्याने स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालेलं असते, अशी संस्था म्हणजे कंपनी किंवा प्रमंडळ होय. कंपनी कायदा 1956 नुसार व्याख्या दिलेली आहे की या कायद्यानुसार स्थापन केलेली आणि नोंदणी झालेली किंवा अस्तित्वात आलेली कंपनी किंवा प्रमंडळ म्हणजे प्रमंडळ होय. तर भारतीय कंपनी कायदा 1956 नुसार जिची नोंदणी झालेली आहे आणि जिच्या स्थापना झालेली आहे, अशा संस्थेला कंपनी असं म्हटलेलं आपल्याला दिसून येईल. आता या वरील 2 व्याख्यांवरून तिची वैशिष्ट्ये आपल्याला लक्षामध्ये येतात. ती म्हणजे की भारतीय प्रमंडळ कायद्यानुसार ही संस्था स्थापन झालेली असते. दुसरं, प्रमंडळाचे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते किंवा तिची नोंदणी करणे आवश्यक असते. आणि तिसरं, हा कायदा होण्यापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या प्रमंडळाला प्रमंडळ म्हणून मानले जाते. त्यानंतर न्यायमूर्ती लिंडले यांची एक व्याख्या आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की संयुक्त भांडवली कंपनी म्हणजे अनेक व्यक्तींनी स्वेच्छेने आपले पैसे किंवा पैशात मोजता येईल अशा इतर कोणत्याही स्वरूपात सामायिक भांडवल म्हणून एकत्र जमून ते व्यापारात अगर व्यवसायात गुंतून त्यापासून होणारा नफा व तोटा आपापसात वाटून घेण्यासाठी स्थापन केलेली संघटना. लिंडले यांच्या म्हणण्यानुसार की कंपनी अशी आहे की जी स्वेच्छेने स्थापन झालेली असते, पैशात किंवा पैशामध्ये मोजता येईल अशा स्वरूपात भांडवल गोळा केलेलं असते आणि त्यापासून होणारा नफा किंवा तोटा आपापसात वाटून घेण्यासाठी ही संघटना स्थापन झालेली असते. तर ही न्यायमूर्ती लिंडले यांची व्याख्या आहे. या व्याख्येत आपल्याला एक वैशिष्ट्य सांगता येतं की यामध्ये अनेक व्यक्तींनी भांडवल एकत्र आणलेले असते आणि भांडवल व्यवसायात गुंतवून नफा आणि तोटा वाटून घेतला जात असतो. त्यानंतर प्राध्यापक ह्याने यांची व्याख्या आहे ती म्हणजे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली स्वतःची मुद्रा किंवा त्यालाच आपण बोधचिन्ह म्हणतो आणि कायमचे सातत्य असणारी कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती म्हणजे प्रमंडळ होय. असे प्राध्यापक ह्याने यांची व्याख्या आहे की त्यांनी सांगितलेले आहे की जिला स्वतंत्र अस्तित्व आहे, जिला स्वतःचे बोधचिन्ह किंवा मुद्रा आहे आणि जिला कायमचे सातत्य असणारी म्हणजे चिरंतन टिकणारी आणि कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती म्हणजे कंपनी होय.
आता या व्याख्येनुसार तिची वैशिष्ट्ये काय आहेत? तर प्रमंडळ ही स्वतंत्र अस्तित्व असते. याचा अर्थ ती सभासदांपासून काय असते? वेगळी असते. त्यानंतर दुसरं आहे ती म्हणजे की तिला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असल्याने कृत्रिम व्यक्ती म्हणून तिला संबोधले जाते. आणि तिसरं आहे तिला नोंदणी सक्तीची आहे. आणि तिसरं आहे ते म्हणजे प्रमंडळाचे अस्तित्व सातत्यपूर्ण असते किंवा अव्याहत असते. याचाच अर्थ की तिला सभासदांपासून स्वतंत्र अस्तित्व असल्याने सभासद आले, गेले, मेले तरी तिच्या ह्याच्यावरती परिणाम होत नाही. त्यानंतर स्वतंत्र नाव प्रमंडळ धारण करू शकते व त्यानुसार आपली मुद्रा म्हणजे बोधचिन्ह म्हणजे शिक्का तिला स्वीकारता येतो. म्हणजे कंपनीला आपलं स्वतःचं नाव धारण करण्यासाठी आपली स्वतंत्र मुद्रा तिला स्वीकारता येते. अजून एक व्याख्या इथे दिलेली आहे त्यांनी की जिला चिरंतन काळपर्यंत टिकणारे अस्तित्व आहे, प्रतीक म्हणून जिचे बोधचिन्ह आहे व जिची निर्मिती कायद्याने एक कृत्रिम व्यक्ती म्हणून झालेली आहे, जिचे नोंद सरकार दप्तरी झालेली आहे, अशी संघटना म्हणजे प्रमंडळ होय. याचा अर्थ पुन्हा तीच व्याख्या आहे, तीच वैशिष्ट्य आहेत की जिला चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व आहे, प्रतीक म्हणून जिला बोधचिन्ह आहे, जिची निर्मिती कायद्याने झालेली आहे, जिला कृत्रिम व्यक्ती म्हणून स्थान झालेले आहे, व जिची कायद्याने नोंद झालेली आहे, अशी संस्था म्हणजे प्रमंडळ होय. यामध्ये जे आपण वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत तीच वैशिष्ट्ये सर्व या ठिकाणी आलेली आहेत. आणि या सर्व व्याख्यातून ह्या कंपनीची काही वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. आता मी थोडक्यात घेते. पहिलं म्हणजे कायद्याने ती संस्था काय असते? नोंदवलेली असते. कंपनी कायदा 1956 किंवा आत्ताचा कायदा 2013 यानुसार या संस्थेची नोंदणी झालेली असते. कायद्याने ती निर्मित झालेली असते. तिला एकदा कंपनी कायद्यानुसार नोंदणी झाली की तिला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होते. सर्वमान्य मुद्रा असते, म्हणजेच याचा अर्थ की तिला स्वतःचे बोधचिन्ह म्हणून शिक्का हा वापरता येतो. त्यानंतर कायम स्वरूपाचे अस्तित्व किंवा चिरंतन अस्तित्व असते. किती भागीदार आले, मेले, गेले, सोडून गेले, मृत्यू पावले किंवा दिवाळखोर झाले तरी कंपनीच्या अस्तित्वावरती परिणाम होत नाही. म्हणून तिला कायम स्वरूपाचे व चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व असते असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर मर्यादित जबाबदारी हे कंपनीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आताच आपण भागीदारी संस्थेचं मर्यादित जबाबदारीचं तत्व पाहिलं की जे तत्व आता त्या भागीदारी संस्थेला पण लागू झालेले आहे. जे पूर्वी फक्त कंपनीला होतं, सार्वजनिक कंपनी आणि खाजगी कंपनीलाच होतं, ते आता भागीदारी संस्थेला सुद्धा आलेले आहे. ते म्हणजे मर्यादित जबाबदारी. जेवढं तुम्ही भांडवल दिलेलं असेल, जेवढी तुम्ही भागांची खरेदी केलेली असेल, तेवढ्याच रकमेपुरती या सभासदांची किंवा भागधारकांची जबाबदारी मर्यादित असते. त्यापेक्षा जास्त रक्कम देण्यास ते जबाबदार नसतात व त्यांच्या खाजगी मालमत्तेला धोका पोहोचत नाही. तर हे तत्व जे आहे, हे तत्व या भागीदारी संस्थेसाठी आपले कंपनीसाठी अतिशय महत्त्वाचं समजलं जातं की ज्या वैशिष्ट्यामुळे कंपनी हा लोक प्रकार जो आहे किंवा कंपनी प्रकार आहे हा अतिशय लोकप्रिय झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर भागांची विक्री करून भाग भांडवल गोळा करता येतं. एकल व्यापाऱ्याला भाग विकता येत नाही, भागीदारी संस्थेला भाग विकता येत नाहीत, परंतु कंपनी या प्रकाराला मात्र भागांची विक्री करता येते. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य यामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर भागांचे हस्तांतर करता येते. एखाद्या भागधारकाला वाटले मला माझा भाग विकायचा आहे, दुसऱ्याला द्यावायचा आहे, माझ्या मुलाच्या नावावर करायचा आहे, तर त्याला हे भाग हस्तांतर करता येतं. तो केव्हाही आपले भाग विकू शकतो किंवा दुसऱ्याला देऊ शकतो. स्वतंत्र अस्तित्व आहे, म्हणजेच कायद्यानं तिची नोंदणी झाल्याने तिला वेगळं आणि स्वतंत्र असं अस्तित्व प्राप्त होते आणि ती त्या स्वतःच्या नावाने आपली मालमत्ता धारण करू शकते. तसेच सभासदांपासून ही संपत्ती काय राहू शकते? वेगळी राहू शकते. त्यानंतर मालकी हक्क व व्यवस्थापन यामध्ये फारकत. यामध्ये आपण पाहिलेलं आहे की कंपनीचं व्यवस्थापन हे संचालक मंडळ पाहतात आणि कंपनीचे मालक हे भागधारक असतात. ते विखुरलेले असतात, असंख्य असतात. ते कंपनीचं दैनंदिन व्यवस्थापन पाहू शकत नाहीत आणि म्हणून ते संचालक मंडळाची निवड करतात आणि संचालक मंडळ कंपनीचं दैनंदिन व्यवस्थापन पाहत असतं आणि म्हणून व्यवस्थापन पाहणारे संचालक मंडळ आणि कंपनीचे मालक म्हणजे भागधारक
हे वेगवेगळे असतात आणि म्हणून मालकी आणि व्यवस्थापन यात फारकत झालेली आहे, असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर कायदेशीर बंधने आहेत. कंपनीला किंवा संयुक्त भांडवली संस्थेला कंपनी कायद्याची बंधनं पाळावी लागतात. कंपनी कायद्याच्या बाहेर जाऊन त्यांना कुठलंही कार्य करता येत नाही. त्याला जर केलं तर ते अधिकारबाह्य कृत्य ठरतं आणि ते कंपनीवरती बंधनकारक राहत नाही. आणि म्हणून कंपनीवरती कायदेशीर बंधनं असलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर नफा वाटप. कंपनीला झालेला नफा हा लाभांश स्वरूपात कंपनीच्या सभासदांना काय केला जात असतो? वाटला जात असतो. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये या कंपनीच्या लाभांशाची घोषणा केली जाते आणि त्या ठिकाणी ते नफा हा लाभांश स्वरूपात आपल्या भागधारकांना दिला जात असतो. तर ही काही वैशिष्ट्ये आपण या कंपनीची पाहिलेली आहेत. इथं सुद्धा पाहिलेले आहेत आणि मध्ये सुद्धा त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. दोन्हीकडे कंपनीची व्याख्या आणि वैशिष्ट्ये हा भाग सारखाच असलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे संयुक्त भांडवली संस्था किंवा प्रमंडळाचे फायदे काय आहेत? कंपनी या प्रकाराचे फायदे आहेत. आपण एकल व्यापाराचे फायदे तोटे पाहिले, आपण भागीदारी संस्थेचे फायदे तोटे पाहिले, आपण भागीदारीची जी मर्यादित जबाबदारीची संस्था आहे, तिचे फायदे तोटे पाहिले. आता आपण पाहूया, की संयुक्त भांडवली कंपनी किंवा प्रमंडळ याचे फायदे काय आहेत? अतिशय लोकप्रिय असा प्रकार आहे. भारतामध्ये सर्वात जास्त कंपन्या या कंपनी या प्रकारामध्ये स्थापन झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर त्याचे फायदे काय आहेत? त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे पहिला, की मोठ्या प्रमाणावर भांडवल जमवता येते. त्यामुळे उत्पादन वाढ करणे शक्य होते. एकल व्यापारामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात भांडवल गोळा करता येत नाही, कारण एकटाच असतो. भागीदारी संस्थेत आपल्याला मोठ्या प्रमाणात भांडवल गोळा करता येत नाहीत. का तर 10, 2 किंवा 20च सभासद असतात, भागीदार असतात. त्याच्यावरती मर्यादा येतात. पण कंपनीमध्ये मात्र आपण कितीही भांडवल गोळा करू शकतो, जे तुमच्या घटनापत्रकाच्या भांडवल कलमामध्ये लिहिलेलं असतं. ते भांडवल आपण कंपनीचं कितीही मोठ्या प्रमाणामध्ये कोटीमध्ये सुद्धा आपण गोळा करू शकतो. त्यानंतर सभासदांची जबाबदारी मर्यादित असल्याने हा संघटना प्रकार लोकप्रिय झाला आहे. आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे, की सभासदांच्या खाजगी मालमत्तेला धोका पोहोचत नसल्याने जेवढ्या रकमेचा भाग खरेदी केलेला आहे, तेवढीच रक्कम तो देणं लागत असल्याने हा कंपनी प्रकार अतिशय लोकप्रिय असलेला दिसून येतो. तिसरा फायदा असा आहे, की प्रमंडळाच्या भागातील गुंतवणूक कायमस्वरूपी नसते. भाग बाजारात भाग विकता येतात व भागांच्या तारणावर कर्ज सुद्धा घेता येतं. की हा एक चांगलं वैशिष्ट्य आहे, की जो भागधारक आहे त्याला आपला भाग केव्हाही विकता येतो किंवा तारण ठेवून त्याच्यावरती कर्ज सुद्धा घेता येतं. त्यामुळे त्याची गुंतवणूक ही तो तिथेच अडकून पडते असं होत नाही. तर आपल्या इच्छेप्रमाणे तो केव्हाही भाग विकू शकतो किंवा त्याच्यावरती कर्ज घेऊ शकतो. चौथा फायदा असा आहे तो म्हणजे, की व्यवस्थापन कार्यक्षम असते. तज्ञ व व्यावसायिक व्यवस्थापक नेमता येतात. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, की कंपनीची मालकी आणि व्यवस्थापन यात फारकत झालेली असते. कंपनीचं व्यवस्थापन संचालक मंडळ पाहतात किंवा मॅनेजिंग डायरेक्टर वेगळा सुद्धा तुम्ही बाहेरची तज्ञ व्यक्ती सुद्धा तुम्ही त्या कंपनीच्या व्यवस्थापनासाठी नेमू शकता. जे एम-बी-ए झालेले वगैरे व्यक्ती असतात, त्यांना खास या ठिकाणी प्रिफर केलं जातं. ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे व्यवस्थापनाचं, त्यांना या ठिकाणी तज्ञ म्हणून नेमलं जातं. आणि म्हणून एकल व्यापाऱ्यामध्ये किंवा भागीदारी संस्थेमध्ये जे व्यवस्थापनामध्ये ज्या अडचणी येतात, त्या अडचणी तुम्हाला इथं येत नाहीत. कारण या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तसा व्यवस्थापक नेमता येतो. ज्याने अनुभवी आहे, ज्याला व्यवस्थापनाचं ज्ञान आहे, अशा व्यवस्थापनाची तुम्हाला या ठिकाणी निवड करता येते. 5वा फायदा असा आहे, की ते म्हणजे सामान्य व्यक्तींच्या दृष्टीने गुंतवणूक सोयीची आहे. भागांची किंमत कमी असल्याने सर्वसामान्य व्यक्ती भाग खरेदी करू शकतात. आता साधारणतः कंपनी कायद्यानुसार सामान्य भागाची किंमत ही ₹10 असावी असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे जर भाग विक्रीस काढले तर ₹10 चा भाग कोणतीही सामान्य व्यक्ती खरेदी करू शकते. आणि म्हणून एखाद्या कंपनीचा मालक होण्याचं स्वप्न एखाद्या व्यक्तीचं आता स्वप्नात म्हणजे स्वप्नवत होऊ शकतं किंवा पूर्ण होऊ शकतं. ते म्हणजे की ₹10 चा भाग खरेदी करून एखादी व्यक्ती मोठ्या कंपनीची सुद्धा भागधारक होऊ शकते. कारण भागाची किंमत ही अतिशय नगण्य असते. ₹10 चा भाग कोणतीही सामान्य व्यक्ती खरेदी करून एखाद्या कंपनीचा भागधारक होऊन मालक होऊ शकते. त्यानंतर प्रमंडळाला हिशेब प्रसिद्ध करावे लागतात. त्यामुळे सभासदांचे हितसंबंध सुरक्षित राहतात. कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीला आपले हे हिशेब तपासणी टाकून तपासून घ्यावे लागतात आणि ते प्रसिद्ध सुद्धा करावे लागतात. त्यामुळे गोपनीयता कुठलीच राहत नाही. कंपनीचा जो काही कारभार आहे, जो काही हिशेब आहे,
त्याला प्रसिद्धी द्यावी लागत असल्याने सभासदांना आपली कंपनी काय करते हे माहीत होते आणि त्यांचे हितसंबंध सुरक्षित राहतात. त्यानंतर हिशेब तपासणी सक्तीची असल्याने आर्थिक व्यवहार चोख राहतात. कारण कंपल्सरी कायद्यानुसार हिशेब तपासणी करणं हे कायद्यानं बंधनकारक असल्याने जे काही हिशेबातील घोटाळे असतात, ते कमी प्रमाणात होण्यास त्यामुळे मदत होते. तर हे काही कंपनी या प्रकाराची फायदे आपण पाहिले. शेवटी एका नाण्याच्या 2 बाजू असतात. तसंच या कंपनीच्या ह्याला सुद्धा काही तोटे सुद्धा असलेले आपल्याला दिसून येतात. परंतु ते तोटे फारसे जाणीवपूर्वक नाहीत, कारण फायदेच असे इतके प्रभावी आहेत, की हे तोटे दुर्लक्षिले जातात. त्यामध्ये पहिला तोटा असा आहे, की सभासदांना व्यवस्थापनात सहभागी होता येत नाही. त्यामुळे व्यवस्थापन अवैयक्तिक स्वरूपाचे होते. विलंब व दप्तर दिरंगाई वाढते. आता व्यवस्थापन करणारे जे सभासद आहेत, ते भागधारक आहेत, ते वेगळे असतात, विखुरलेले असतात, असंख्य असतात आणि व्यवस्थापन संचालक मंडळ पाहतात. त्यामुळे प्रत्येक सभासदाला व्यवस्थापन पाहता येत नाही. कारण ते विखुरलेले असतात. प्रत्येकाला त्या ठिकाणी व्यवस्थापन करणं अशक्य असतं. तसंच निर्णय घेण्यात दप्तर दिरंगाई होते किंवा विलंब होतो. कारण जे कंपनीचे निर्णय असतात, ते सगळे निर्णय तुम्हाला सभा बोलवून, सभेत चर्चा करून, ठराव पास करून घ्यावे लागतात. आणि या सगळ्या प्रोसिजरमध्ये एखादा त्वरित निर्णय घ्यावाचा असेल, तर ते घेणं शक्य होत नाही. त्याला विलंब लागू शकतो. दुसरा तोटा असा आहे, की काही स्वार्थी व्यवस्थापक किंवा संचालक व्यवस्थापन आपल्या हातात केंद्रित करतात व स्वतःचा स्वार्थ साधतात. पण काही वेळेला काय होतं, की जे संचालक मंडळ आपण नेमून दिलेले आहेत, ते संचालक मंडळ काही वेळेला स्वतःच्या फायद्यासाठी गैरव्यवहार करण्याची शक्यता असते. आणि मग असं जर असेल, तर मात्र काही वेळेला ही एक कंपनी जी आहे, ती अशा स्वार्थी संचालकाच्या हातात जाण्याची शक्यता असते. तिसरा तोटा असा आहे तो म्हणजे, की प्रमंडळाची स्थापना वेळ काढून व किचकट आहे. व्यक्तिगत व्यापारी संस्था व भागीदारी फर्ममध्ये त्वरित निर्णय घेता येतात. म्हणजे स्थापना करणं हे कंपनी कायद्याचं किचकट बाब आहे. आपण पाहिलेली आहे 4 अवस्था असतात. प्रवर्तन अवस्था, नोंदणी अवस्था, भांडवल उभारणी अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ दाखला अवस्था. या 4 अवस्था पूर्ण केल्यानंतर कंपनीची नोंदणी पूर्ण होते. परंतु एकल व्यापारी आणि भागीदारी संस्थेचं तसं नाही. कुठेतरी एका ठिकाणी नोंदणी केली, की तुमची संस्था काय येते? अस्तित्वात येते. त्यानंतरचा पुढचा आहे तो म्हणजे भागधारक व्यापक प्रदेशात विखुरलेले असतात व त्यांची गुंतवणूक मर्यादित असते. अनेक भागधारक आहेत, असंख्य भागधारक आहेत. बाहेरच्या देशातल्या सुद्धा व्यक्ती भाग खरेदी करू शकते. त्यामुळे जगभर भागधारक काय झालेले असतात? विखुरलेले असतात. त्याच्यामुळे प्रमंडळाच्या कामकाजाबाबत ते उदासीन असतात. म्हणजे त्यांना कंपनीच्या कारभारात काय नसतो? इंटरेस्ट नसतो. ते एकदा संचालक निवडून दिलं, की काही भागधारक पुन्हा त्या कंपनीच्या व्यवस्थापनाकडे पाहत सुद्धा नाहीत. आणि मग अशा भागधारकांचं मात्र मग कंपनीच्या कारभारावरती नियंत्रण राहत नाही. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे, की मोठी प्रमंडळे मक्तेदारी प्रस्थापित करून ग्राहकांची पिळवणूक करू शकतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की काही वेळेला जे मोठ्या संस्था असतात किंवा मोठी प्रमंडळे जी असतात, ती या कंपनीच्या कामकाजावरती नियंत्रण ठेवू शकतात किंवा काही वेळेला या भागधारकांचं आपल्याला लक्षामध्ये येतं, की कामकाजाच्या बाबतीमध्ये त्यांची मक्तेदारी निर्माण करून ग्राहकांची पिळवणूक करू शकतात. त्यानंतर 6वा तोटा असा आहे, की अनेक बोगस कंपन्या काढून सभासदांना फसवले जाते. काही वेळेला मात्र या नोंदणी प्रकाराचा गैरफायदा घेऊन फेक किंवा बोगस कंपन्या स्थापन केल्या जातात आणि सभासदांना फसवण्याची शक्यता असते. तर यामध्ये आपण आता जे कंपनी हा प्रकार आहे, त्याचे कंपनीच्या व्याख्या पाहिल्या, त्याची वैशिष्ट्ये पाहिली, त्याचे फायदे आणि तोटे पाहिले. तर हा भाग आपल्याला शिलामध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे याचा अभ्यास तुम्हाला दोन्हीकडे झालेला दिसून येईल. आता आपण यामध्ये थोडक्यात जे भागीदारी संस्था आणि कंपनी यामधला फरक काय आहे, तो आपण थोडक्यात पाहूया. यामध्ये आता आपल्याला लक्षामध्ये येईल, की पहिल्यांदा प्रमंडळ आणि नंतर आहे भागीदारी संस्था. पहिला अर्थामध्ये आपल्याला सांगता येतं,
की अव्याहत अस्तित्व असणारी आणि स्वतंत्र संस्था की ज्यामध्ये सभासद आपले भांडवल व्यवसाय करण्यासाठी एकत्र आणतात. कंपनी या प्रकारामध्ये त्यामध्ये हे झाले की स्वेच्छेने स्थापन झालेली आणि नफा वाटून घेण्याच्या उद्देशाने एकत्र आलेला समूह म्हणजे कंपनी असते आणि म्हणून भांडवल एकत्र आणून ह्या कंपन्या काय केल्या जातात? स्थापन केल्या. तर भागीदारी संस्थेमध्ये काय आहे? तर भागीदारीत भागीदार प्रमंडळ एकत्र आणून व्यवसाय करतात व भागीदारीचे स्वतंत्र अस्तित्व नसते. याच्यामध्ये आपल्या लक्षामध्ये येईल की भागीदारी संस्थेला भागीदारांपासून वेगळं अस्तित्व नसते. जी जुनी भागीदारी 1932च्या कायद्यानुसार जी स्थापन होते, ती भागीदारी संस्था आपण पाहत आहोत. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे स्थापना आणि सभासद. प्रमंडळ प्रमंडळ कायद्याअंतर्गत नोंदणी केली जाते आणि सार्वजनिक प्रमंडळाला किमान 7 व जास्तीत जास्त किती सभासद असतात. तर कंपनी स्थापनासाठी कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त किती सभासद असतात? तर भागीदारीमध्ये कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 20 भागीदार असतात. नोंदणी कंपनीची नोंदणी जी आहे ती कंपनीची नोंदणी ही सक्तीची आहे, करावीच लागते. कंपनी कायदा 1956 किंवा 2013 नुसार ही नोंदणी करावी लागते. तर आपल्या लक्षामध्ये येईल ती म्हणजे भागीदारीची नोंदणी मात्र सक्तीची नसते. जी मर्यादित स्वरूपाची भागीदारी आहे तिची नोंदणी सक्तीची असते. पण खाजगी संस्थे जी 1932च्या कायद्यानुसारची जी भागीदारी आहे त्याला मात्र नोंदणी सक्तीची नसते. त्यानंतर चौथा फरक आहे तो म्हणजे अस्तित्व. कंपनीला सातत्यपूर्ण आणि परंपरागत काय असते? अस्तित्व असते. संचालकाच्या किंवा सभासदावरती ती अवलंबून नाही. भागीदारांमध्ये मात्र भागीदाराच्या मृत्यूमुळे किंवा दिवाळखोरीमुळे एखादी भागीदारी संस्था काय होऊ शकते? बंद पडू शकते. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे जबाबदारी. आता जबाबदारीमध्ये काय आहे आपण पाहिलेलं आहे की जबाबदारीमध्ये प्रमंडळ व सभासदांची जबाबदारी ही मर्यादित असते. म्हणजे जेवढे भाग खरेदी केलेले असतील तेवढ्याच रकमेपुरती ती मर्यादित असते. तर भागीदारीमध्ये जी 1932च्या कायद्यानुसार स्थापन झालेली भागीदारी आहे, तिची जबाबदारी अमर्यादित असते आणि मर्यादित जबाबदारीची जी भागीदारी संस्था असते, तिची जबाबदारी मात्र काय असते? मर्यादित असते. त्यानंतर कायदेशीर स्थान. कंपनीला स्वतंत्र कृत्रिम व्यक्ती म्हणून काय आहे? कायदेशीर स्थान आहे. तर भागीदारी संस्थेला मात्र कृत्रिम व्यक्ती म्हणून स्वतंत्र स्थान नाही. तर तिचं अस्तित्व पूर्ण भागीदारांवरती काय असतं? अवलंबून असते. व्यवस्थापन. जी कंपनी आहे तिचे असंख्य भागधारक असतात. त्यामुळे त्या कंपनीचे व्यवस्थापन ते पाहू शकत नाहीत आणि म्हणून ते व्यवस्थापन कोणाकडे देतात? तर संचालक मंडळाकडे देतात आणि दैनंदिन व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी ही संचालक मंडळाची असते. भागीदारी संस्थेमध्ये मात्र काय आहे? भागीदार स्वतः व्यवस्थापन पाहतात. कारण 2 किंवा 3 किंवा जास्तीत जास्त 20 असतात. त्यामुळे ते व्यवस्थापन पाहू शकतात. तर यामध्ये हा एक आहे. त्यानंतर पुढचा फरक अजून पाहूया आपण. अजून फरकामध्ये त्यांनी काही पॉइंट सांगितलेले आहेत. त्यामध्ये करार करण्याची क्षमता. आता करार करण्याची क्षमता म्हणजे काय आहे? तर कंपनी स्वतः करार करू शकते आणि हे करार कंपनीवरती काय असतात? बंधनकारक असतात. एकटा भागीदार मात्र इतर कोणाशीही करार करू शकत नाही व जर एकट्या भागीदाराने जर कोणी काही करार केले, तर ते भागीदारी संस्थेवरती काय नसतात? बंधनकारक नसतात. त्यानंतर भागांचे हस्तांतर. कंपनी आपले भाग केव्हाही काय करू शकते? हस्तांतर करू शकते किंवा विकू शकते. सभासदाला ते केव्हाही हस्तांतर करता येतात. भागीदाराला मात्र आपला जो भांडवल हिस्सा आहे, तो इतरांच्या परवानगीशिवाय तो कोणालाही देऊ शकत नाही. जर त्याला आपला भाग विकावायचा असेल किंवा आपला हिस्सा इतरांना ट्रान्सफर करावयाचा असेल, तर मात्र त्याला इतर भागीदारांची काय घ्यावी लागते? संमती घ्यावी लागते. त्यानंतर भांडवल परत करणे. कंपनीचं जे भांडवल आहे, जे भाग खरेदी केलेले आहेत,
ते भाग भांडवल कंपनी बंद होईपर्यंत किंवा कंपनीचे विसर्जन होईपर्यंत परत केले जात नाही. फक्त कंपनीच्या भागधारकाला आपले भाग काय करता येतात? हस्तांतर करता येतात. पण भागीदाराला मात्र त्याचे भांडवल केव्हाही तो परत मागू शकतो. त्याला वाटलं आता मला भागीदारीतून बाहेर पडायचंय, मला या भागीदारीत राहायचं नाही, तर तो भागीदार आपलं भांडवल काय करू शकतो? केव्हाही परत मागू शकतो. त्यानंतर ऑडिट किंवा हिशेब तपासणी आपण म्हणतो त्याला. कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीला हिशेब तपासणी काय आहे? सक्तीची आहे. वर्ष संपल्यानंतर प्रत्येक कंपनीला आपले हिशेब हे हिशेब तपासनीसाकडून तपासून घ्यावेच लागतात. इकडे मात्र जी 1932 ची जी भागीदारी संस्था आहे, त्या 1932च्या भागीदारी संस्थेला मात्र आपले हिशेब हे तपासून घेण्याची सक्ती नाही. त्यानंतर भांडवल. भांडवलामध्ये आपण पाहिलेलं आहे, की असंख्य भागधारक असल्याने मोठ्या प्रमाणात भांडवल गोळा करता येते. म्हणजे जी सार्वजनिक कंपनी आहे, त्याला आपले भांडवल मोठ्या प्रमाणात गोळा करता येते. असंख्य भागधारकांना भाग विकता येतात. भागीदारीमध्ये मात्र जास्तीत जास्त 20च भागीदार असतात. त्यामुळे भांडवल उभारण्यावरती काय पडतात? मर्यादा पडतात. त्यानंतर मध्यस्थ. एक सभासद दुसऱ्या सभासदाचा प्रतिनिधी नसतो. सभासद आणि प्रमंडळ स्वतंत्र व्यक्ती असते. म्हणजे कंपनी आणि एक सभासद याच्यामध्ये कुणीही मध्यस्थ नसतो. सभासद हा वेगळा असतो, कंपनी ही काय असते? वेगळी असते. इकडे मात्र भागीदारीचे काय असतात? परस्परांचे प्रतिनिधी असतात. म्हणजे एखादा भागीदार आपल्या भागीदारीचा प्रतिनिधी म्हणून तो कुठेही जाऊ शकतो किंवा वावरू शकतो. आणि शेवटचा फरक आहे तो म्हणजे नादारी किंवा दिवाळखोरी. नादारी किंवा दिवाळखोरी याचा अर्थ की एखादा सभासद दिवाळखोर झाला, नादार झाला, तर त्याचा कंपनीवरती काहीही परिणाम होत नाही. केवळ एक भागीदार वेडा झाला, दिवाळखोर झाला किंवा मृत्यू पावला, तर कंपनीवरती काहीही होत नाही किंवा त्या सभासदाच्या नादारपणाचा कंपनीवरती परिणाम होत नाही. इकडे मात्र एखादा भागीदार जर नादार म्हणजे दिवाळखोर झाला, त्याला बँक करप्ट आपण म्हणतो. इनसॉल्व्हंट तुमच्या अकाउंटच्या भाषेमध्ये आपण त्याला इनसॉल्व्हंट म्हणतो. तर एखादा भागीदार जर इनसॉल्व्हंट झाला किंवा दिवाळखोर झाला, तर त्याचा इतर भागीदारांवरती काय होतो? परिणाम होतो. तर अशा प्रकारे आपण भागीदारी संस्था, जी जुनी भागीदारी संस्था 1932च्या कायद्यानुसार स्थापन झालेली आणि कंपनी, प्रमंडळ म्हणजे कंपनी, या दोन्हीमधला फरक पाहिलेला आहे. परीक्षेला तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यामध्ये आपल्याला लक्षामध्ये येईल, की कंपनी हा प्रकार लोकप्रिय का आहे? कारण आता जो फरक पाहिला आपण, त्या फरकावरून तुमच्या लक्षामध्ये येईल, की कंपनी ही एकल व्यापारी आणि भागीदारी संस्था याच्यापेक्षा काय असे दिसून येते? वेगळी असलेली आपल्याला दिसून येते. थँक यू.